वळूया पुढच्या बातमीकडे। आपल्याकडचे नेते लाचार आणि मिंधे झालेले आहेत अशी कडाडून टीका राज ठाकरेंनी केली आहे। राजकीय नेत्यांनी त्यांची मनं आणि स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातल्या राजकीय स्थितीवरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याचं राजकारण पाहता ते राज्याचा तुकडा पाडायलाही वेळ लावणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत। आपल्याकडचे नेते लाचार आहेत, मिंधे आणि पैशानं वेडे झालेले आहेत। महाराष्ट्रातला मराठी माणूस एकसंध राहू नये म्हणून बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत। उद्या मुंबईला हात लावतील, महाराष्ट्र विदर्भाचा तुकडा पाडतील। शिवडी, न्हावाशेवा यासारख्या प्रकल्पांमुळे आपल्या जमिनी गेल्या, उद्या रायगड जिल्हा सुद्धा जाईल। आता छोटीशी पिशवी उघडली, दारूगोळा अजून ठेवलाय, निवडणुका लागतील तेव्हा बोलूच, तर असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत। त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले। घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात, पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल। अहो, मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे, पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे। तुम्ही टाकू नये। आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो, आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत। हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला, जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा। ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते। उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते। आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे।